मला वाटतं महायुती म्हणून एकत्र लढणं फार अवघड असं आहे. म्हणजे लढतील का तर याबाबत म्हणजे नाही असंच याचं उत्तर म्हणावं लागेल. आत्ता आपण बघतोय नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा हे एकत्र लढू शकलं नाही. पुण्यात तर ही परिस्थिती, पुणे पिंपरी चिंचवड शहरात तर महायुती म्हणून एकत्र लढणे सोपंच नाही. याचं एक साधं उदाहरण, मागच्या वेळेस भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. आता इतर पक्षातले काही निवडून जाऊन त्यांची संख्या 105 110 वर गेलेली आहे, जी माजी नगरसेवक म्हणून. आणि भाजपने मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाच्या 30 जागा, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर 30 ठिकाणी भाजप होतं. आता जर महायुती करायचं म्हटलं तर भाजप किमान 120 ते 125 जागा घेणार. मग उरल्या 165 जागा असेल तर राष्ट्रवादीला किती देणार आणि शिवसेनेला किती देणार, आणि त्याच्यात हे सगळे समाधानी होणार का? आणि जर महायुती एवढं करूनही महायुती झाली तर बंडखोरी किती प्रचंड प्रमाणात होणार. त्यामुळं भाजपलाही महायुती नको आहे, राष्ट्रवादीलाही आत्ता नको असंच आहे. कारण शेवटी जर तुम्ही 40 जागा लढले तर तुमचा पक्ष शिल्लक राहणार आहे का? उमेदवार तुमच्याकडे राहणार आहे का? त्यामुळं कदाचित शिंदेच्या शिवसेनेला महायुती किंवा युतीची गरज आहे. कारण त्यांचं काय फार या शहरात तसंही अस्तित्व नाही. ज्यावेळेस एकत्र शिवसेना होते तेव्हा 10 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेची अपेक्षा असेल, पण भाजप राष्ट्रवादी तर एकत्र लढू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष.